वरती आपल्या सर्वांचे स्वागत। तर मित्रांनो, आज आपण माडग्याळ यात्रेमध्ये आलेलो आहे। तर पुढील 3 ते 4 दिवस आपण माडग्याळ यात्रेमध्ये जे काही टॉपचे वळू आहेत अशांची माहिती व मुलाखत आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे। आणि आपण खिल्लार क्षेत्रातील जे टॉपचे वळू मालक आहेत, टॉपचे वळू आहेत अशांच्या मुलाखती आणि खिल्लार प्रदर्शनातील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो। मित्रांनो, जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही हा व्हिडिओमध्ये जो वळू बघताय हा माडग्याळचा गण्या नावाचा वळू आहे। तर या वळूविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार मामा। नमस्कार। आपलं नाव आणि पत्ता सांगा की। आमचं नाव कल्लाप्पा निलाप्पा माळे, राहणार माडगाळ, तालुका जत, जिल्हा सांगली। किती दिवसापासून आहे बैल तुमच्याकडे? ही बैल आपला 3 डोई कायम बैल आहे। आता ही तुमच्या घरी तयार झालेला आहे का विकत घेतलेला आहे? नाही, घरीच जन्म बाहेरचं आणलंय वासरू। बाहेरचं आणलंय ते आमचं म्हणजे आमच्या शेजारी एक सांग बागायला सावकार म्हणून आहे। त्याचा आजोबा ती बागायला सावकारचा, मग ह्याचा वडील बबलाजी चनगोंड चिदानंदच्या बैलाचं, मग ती चनगोंडच्या चिदाच्या बैलाचा ती आपला एक गाई भरून आलो होतो आमच्या गावातले, ती तिथं जन्मलो होतो माडगावात। मग माडगावातनं वासूर गेलं लांब, कानाटी, कंकणवाडी, अतनी, हारोगिरी तिकडे गेलं। शेवट्याला तर कुठेतरी एक चॅम्पियन घेतला वासरू, मग तिथनं आम्ही जाऊन अतनीतनं आणलोय। केवढा असताना आणलं होतं तुम्ही? लय बारीक होतं, तर एवढं होतं की एक म्हणजे 1.5 वर्ष। 1.5 वर्षाचा? हा, 1.5 वर्षाचं वासरू आणलो मी। 1.5 वर्षाचा असताना आणलं होतं। मग पुढे तुम्ही ह्याचा सांभाळ कसा केला? हा, सांभाळला परत आणून 1 वर्ष सांभाळल्यामुळे ती लंपी येऊन घटना ही घडलं। मग ती आता डाग अजून अंगाला हाय। अजून म्हणजे लंपी झाला होता काय? लंपी होऊन 2 वर्ष झाला। लंपी होऊन 2 वर्ष झाली। बरोबर। आता दाताला कसा आहे बैल? दाताला आता जुळलं। आता जुळलाय? हा, जुळलंय। कसा आहे ह्याचा वासराचा रिझल्ट? वासरू फेमस आहे म्हणून बैल ठेवतो आम्ही। आता ह्याच वासरू की आता 75,000ला घेतलोय, 1.20ला दिलोय पुण्यावाला। आणि एक आमच्या घरी काल परवा दिवशी एक वासरू घेतलोय, पाडी घेतले, पाडी ती बी पाडी दिलंय, ती बी पाडी आणि 40,000ला आम्ही घेतलोय। मग हिथंच एक खोंड होतं काल इकडं 42,000ला ह्याच। हा, ह्याच किती महिन्याचं होतं? 3 महिन्याचं होतं। 3 महिन्याचं? हा, 3 महिन्याचं। आणि कालवड कितीला विकली म्हणला? हा, कालवड कितीला विकली याची? 1.20ला। 1,20,000? हा, 1,20,000 3.5 महिन्याची पाडी होतं ती। 3.5 महिन्याची? हा। कशी पडती ती वासरू याची? फेमस वासरू म्हणजे फेमस। आता सध्या एसी मध्ये आहे वासरू पुण्यात। हा, एसी मध्ये म्हणायचं? एसी मध्ये आहे सध्या पुण्यात। काय या बैलाची खासियत काय? बैलाची खासियत वैशिष्ट्य काय? खादी शेंग पेंट भिजू घालायचं आणि गहू आणि मका बारीक दळायचं, मिक्स करून चालायचं। मग किती प्रमाणात असतं? किती टाइम म्हणजे दिवसा एक 2-3 किलो जाते। 3 किलो तर सळ जाते। किती गायी भरवल्या ह्याच्यापर्यंत आतापर्यंत? ह्याचं काय 250-300 झाला असेल। 250-300 पहिले कमी प्रमाण होतं, लंपी झालंय तेव्हा किती थोडा गाई भरवला होता, तीच वासरू आता बाहेर पडला। आता सध्या इथं आमच्या गावात एक वासरू आहे, ती देत नाही म्हणला। आता जन्मून 1 महिना 1.5 महिन्याचं वासरू आहे, सध्या लाखाला आम्हीच घेतो म्हणलं, कर ती देत नाही म्हणला, ठेवणार आहे म्हणलं। तुम्हाला सध्या पाहिजे असेल सध्या दाखवून आणतो। इथंच वासरू आहे आमचं, इथनं 3 किलोमीटर खाली वासरू आहे। आता पाडी आहे ती पण। म्हणजे ह्या बैलात असं म्हणजे देखूनपणा काय विशेष आहे का? असं देखूनपणा सगळं कसं ती त्याचं क्वालिटी जज सगळ्या बैल बघा, हाय का नाक हाय का? त्या बैलाला पण बरं नाक असं काळी पाहिजे, त्याला म्हणायचं जनावर रागवणी पाहिजे नाक, त्याला जनावर म्हणताय। मग सरळ आलं ती आम्हाला आवडत नाही, ती पाळत बी नाही मी असं। म्हणजे तुम्ही नागपूरच पाहिजे, काळी पाहिजे तोंड, तेव्हा वासरू पुढे निघतंय। अजून काय वैशिष्ट्य याची? अजून काय विशेषता याची? हा, अजून काय सांगाल या बैलाबद्दल? अजून काय सांगायचं नाही, आम्ही काय म्हणतोय लोकांना एक डोक्यात ही द्यायसाठी, ट्रेनिंग द्यायसाठी बैल पाळतो आम्ही। आमचं काय नाही, 2 मुलगा SRP मध्ये आहे, पैशाच्या गरजेनं बैल पाळत नाही। आणि बैल लांबचा काही आला पैसा बी घेत नाही, घेईल तेवढं पैसा 500 दिलं तर ठीक आहे, नारळीचा हात जाऊ म्हणतोय। पंढरपूर कनाली कुठं तत्न गाई खाम चालू आहे। कनाली काय तनाली काय आहे पंढरपूर पाशी, सहा गाया आले बघा तनाळीत नाही, पंढरपूर पासून 6 गाया आहेत। ते खटाव मायनीचे गाई आम्ही तत जाऊन भरून आलोय। म्हणजे तत्ता गेला का ती मालक देईल ती पैसे। म्हणजे तुम्ही सरळ 4-5 हजार देते ती, आणि भाडा 4-5 हजार देते गाडीला झालं। म्हणजे घरी जाऊन पण भरताय म्हणायचं? हा, घरी जाऊन भरून येतो।
आणि इथं घरी आल्यावर काय रेट ठेवला? घरी आल्यावर लांबचं आलं घेत नाही पैसे जास्त. 500 दिलं तर होत, 1000 दिलं तर होत, 200 दिलं तर होत. अजून किती येते तुमच्यापाशी? हा आता बैल हा 2 9 का ती एक आहे एक. ती एक हा ती पण नाकाडीच आहे. नाकाडी हा ती नाकडे. त्याचं काय नाव ठेवलंय? त्याचं मेजर आहे. मेजर. आमचा एक अगोदर बैल होता, हा ती पुण्यावाला मागत होता, आम्ही दिलं नाही. ते एक बैल मेलं, त्या बैलाचंही वासरू धरलो आम्ही. म्हणजे आता ह्याच्या कालवडी जी झाली त्याचा दुधाचा काय रिझल्ट आलाय का? कशाची? ह्याच्या कालवडी जी झाली त्या दुधाचा काय रिझल्ट आलाय का अजून? हा हाय की आता कालच घेतलोय वासरू. हाय त्याचं. दूध पिळायला दूध पिळायला रिझल्ट पिळायला रिझल्ट काय सांगायचं हो आम्ही? ह्याचा वासरू पडलेली पिळायला रिझल्ट आम्ही काय सांगता येत नाही तसं. म्हणजे अजून काय सांगायचं? ती एखादा जातीवंत असला तर जास्त पिळणार, कमी जातीच कमी पिळणार, ही चालणार. दुधाची गॅरंटी आम्ही सांगतो. ह्याचा देशी गाईची आणि जर्सी गाईची दूध आणि आपलं देशी जनावरची मुतार असते गोमंत्र, ही जास्त मुतार जास्त निघते. खरं ही देशीला ही जर्सीला दूध एवढं. कधीपासून तुम्ही ह्या खिल्लार क्षेत्रात आहे? ही किल्लार तुम्हाला काय सुब्राया सत्याप्पा माळे म्हणून होतं आमचं चुलता, आमचा वडील 14 जण भाऊ, ती तेव्हापासून आहे. ही आमचं दुसरा डोई, आमचा मुलगाचं तिसरा डोई चालू आहे. 3 पिढ्या तुम्ही ह्यात हा 3 पुढे आहेत. सध्या आमचा मुलगाच करतोय सगळा नाद. आता गेलाय आता जेवायला घरी. तुमचा मुलगा कशात भरती आता? पोलीस आहे ना? हा ते म्हणजे SRP आहे 2, ती दोन्ही SRP आहे. आमचा भावाचा एक पोरगा आहे, त्याला लई नाद केशव माळी म्हणून आहे. आमचा सक्का भावाचा धाकटा पोरगा आहे, त्याचा एक लई नाद म्हणून आम्ही त्यानं काका असू दे भागापुरा आम्ही बघतोय की येतोय. कुठं जत्रा आला तर पळून येतोय. इथं सर्व्हिसला त्याचे आई वडील तिकडे नोकरीला आहे, तिकडे जाते. म्हणजे आता नाद असावं म्हणते. कशासाठी नाद असावं? नाद ह्याचा नाद एवढा तुम्हाला सांग काय, जर्सी तुम्ही पाळतोय ठीक आहे. चंद्रहार पाटील हिंद केसरी झाला, ती काय जर्सी दूध पेलाय का? पेलोय का? देशी जनावरचे दूध पेलोय, म्हशीची दूध पेलोय. तसं ही जनावरचे आपलं खिलार जनावरचे दूध पेलोय म्हणून चंद्रहार पाटील हा झालाय हिंद केसरी. मग जर्सीची कशाला पाळायची त्याला? ती पाळायचं नाही म्हणतो आम्ही. घरात तोंड बी बघत नाही आम्ही, असंच ठेवायचं. ही म्हणायचं धनगर खिलारी कोसा, धनगर खिलारी कोसा. पांढरा आम्हाला चालत नाही. कर्नाटक मोड्याला भाऊ येतोय ती कर्नाटक. हा आमचं कोसा मॉडेल आमच्याकडे जास्त. महाराष्ट्र पाशिंग पळायला निभार, हा शर्ती हार करणार गडी हीच जातात. हे जी वस्त्र चालू आहे शर्यतीला आता? हा झालंय की शर्यतीला. ह्याचा वासरू अजून शर्यतीला गेला नाही. अजून नाही. म्हणजे 2 वर्ष जब खाल्ला बैलाचा लंपी होऊन. पहिले एक बैल होता आमचा मेला, ती बैल त्याचा 2-3 वासरू शर्ती आणलं की. पहिले मेलेली बैल, त्या मेलेली बैलाचा हा बैल, हा बैला मेलेली बैलांचा पलीकडचा मेजर. हा मेजर. ह्यात ना मामा आता पुढचं काय नियोजन आहे तुमचं? पुढचं काय नाही आमचं, ही चालूपर्यंत चालवायचं आहे बघा. आमची खाली पडूपर्यंत, खाली पडला विषय मिटला. पोरगा करू नका. ते आमचा एक भावाचा पोरगा आहे केशव माळे म्हणून, ती करणार 100%. ती नोकरीला नाही, सर्व्हिस कुठं हाय. ते उगूच नाशिक आई वडील नाशिकला असतंय, तिकडे जाते कंपनीत. ह्या बैलाला आता म्हणजे ह्याचं रोजचं नियोजन ही कसं करताय तुम्ही? रोजचं काही आलं तर आम्ही सोडायचं, चारायचं ही चालूच आहे. काय म्हणजे व्यायाम वगैरे काय असतो? व्यायाम आम्ही देतो की, आम्ही देतोय. आता पोरगा आला तर काय संबंध नाही आमचा. डांबरीला घरात चिकटून आहे ती सगळं पाक कासरा पिसर काय नाही. आम्हाला थोडं अंगावर येतं मारायला. तर ते पोरला काय संबंध आहे? मोकळा करतोय, थोडं पळाला मागं पळतंय बैल. काय काय व्यायाम असतो रोजाला? हा व्यायाम काय काय असतो? व्यायाम झोपायचं नाही, नुसता मोकळा चालवायचं. नुसता चालवायचा? हा पहिले झोपत होतं, लंपी झाल्यामुळं ती बंद झाल्यामुळं ती आता तोपर्यंत पोरगा बी गेलं नोकरीवर. आम्ही काय एकट्याला ती कसं हाटत बाईल दोन्ही, झोपत नाही. रोज किती गाई होते त्या साधारण? रोज काल 3 भरलंय, आज 2 भरले, आणि एक अंकडी यायला आलंय. हाय लेवल आहे रोजचा. काय घरी एखादा दिवस वाया जाते. गाई उलटण्याचं प्रमाण कशामुळे? उलटला तर बे ते पैसे एकदा काय 1000 500 देतं ते तेवढं. दुसऱ्या वेळेला तर मोकळा फ्री मध्ये. गाई उलटते त्या कशामुळे प्रमाण वाढतं? ती उष्णतामुळे होत आता, ऊन जास्त, उष्णतेमुळे. काय जनावरचं पिशवी बे काय तर प्रॉब्लेम असते पोटात, त्याच्या पायी ती उलटते गाई. तरी गाई माझ्यावर आल्यावर कधी भरवली पाहिजे? कधी आज गाई माझ्यावर आला उद्या भरायचं. आज माझ्यावर आलं उद्या हा भरायचं. एक रात्री तर मध्ये गेला पाहिजे. हा
माझ थोडं उतरत आला पाहिजे मग खरं होतं की मग माझ केल्या बरोबर ते अनेक उलटत